लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या TCS कंपनीतील कथित लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या संशयित आरोपी निदा खान हिने दाखल केलेला अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक रोड न्यायालयानं फेटाळून लावलाय. न्यायालयाच्या या निर्णयामुळे निदा खानच्या अटकेचा मार्ग हा मोकळा झालाय, तर पोलिसांकडून तिचा शोध अधिक तीव्र करण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी दानिश शेख, तौफिक अख्तर, रजा रफिक मेमन आणि शाहरुख हुसेन शौकत कुरेशी हे सध्या पोलीस कोठडीत आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात मदत केल्याचा आणि गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचा आरोप असलेली निदा खान अद्यापही फरार असून तिचा शोध सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणावर ॲडव्होकेट राहुल कासलीवाल आणि ॲडव्होकेट अजय मिसर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. निदा खानचा अंतरिम नाही, फायनलीच जामीन अर्ज नामंजूर झालेला आहे. त्यामुळे आता तिच्या घरची लोक जे संपर्कात होते त्यांच्या निर्णयाने हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे. तर पण आपण तिचं मेडिकल ग्राउंड पण कोर्टामध्ये मांडलेलं होतं. कोर्टाने ऑर्डर केली आहे, त्यामुळे ऑर्डरवर भाष्य करणं योग्य होणार नाही. जे काही मुद्दे मला मांडायचे ते मी उच्च न्यायालयात मांडेल. पण सर, हे संपूर्ण रिजेक्ट करत असताना काय कोर्टाने नमूद केलं? ऑर्डरची कॉपी अजून मी बघितली नाही, परंतु गुन्ह्याची गंभीरता हे कारण असू शकणार आहे. आणि आपण कधीपर्यंत उच्च न्यायालयात? मला असं वाटतं की आजच ऑर्डर झाली आहे, उद्या नेमकी सुट्टी आली आहे, तर सर्टिफाईड कॉपीज वगैरे मिळायला सोमवार तरी होईल कमीत कमी. माननीय न्यायालयाकडून जेवढ्या लोकांना नकला मिळतील त्याप्रमाणे आम्ही वरती जाऊ असं अपेक्षित आहे. आज नाशिक रोड सत्र न्यायालयात देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील फरार आरोपी निदा खान यांचा अटकपूर्व जामीन हा नामंजूर करण्यात आलेला आहे. आरोपीचा गुन्ह्यातला असलेला सहभाग, आरोपीची कस्टोडियल इंट्रोगेशनची प्रॉसिक्युशनकडनं मांडण्यात आलेली कारणे आणि तिच्या अटकेशिवाय हा तपास कसा पुढे जाणार नाही हा जो प्रॉसिक्युशनने युक्तिवाद केला होता तो विचारात घेऊन आज सेशन्स कोर्ट नाशिक रोड यांनी आरोपी निदा खान याचा देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचा जो गुन्हा आहे त्यातला अटकपूर्व जामीन अर्ज रद्द केलेला आहे. तर आता आरोपीकडनं उच्च न्यायालयाचा पण दरवाजा ठोठावला जाणार आहे. तो आरोपीचा हक्क आहे, त्याबाबत भाष्य नाही करू शकत. तो त्यांचा हक्क आहे, त्यांना जायचं तर ते जाऊ शकतात. सर, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यामागे न्यायालयाने काही त्यामध्ये कारणं नोंदवली? अजून ऑर्डर अपलोड झालेली नाही आहे, त्यामुळे एक्झॅक्ट ऑर्डरमध्ये काय काय कोर्टाने नोंदवलेलं आहे हे सांगणं अवघड आहे. ऑर्डर आज रात्रीपर्यंत अपेक्षित आहे की अपलोड होईल. त्यातनं आपल्याला एक्झॅक्ट कोर्टाने काय काय मांडलेलं आहे किंवा काय काय विचारात घेतलेलं आहे हे कळेल. पण प्रायमा फेसी केस तिच्या अगेन्स्ट मेकआउट होते आहे हे कोर्टाने कन्सिडर निश्चित केलेलं आहे. सर, दुसरं आजची एक सुनावणी इथे पार पडली, त्याच्यामध्ये देखील 4 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. काय नेमका युक्तिवाद करण्यात आलेला होता आणि ही पोलीस कोठडी वाढून देण्यामागे नेमकी काय कारण आहे? आज मुंबई नाका पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक 166/2026 मधील अटक आरोपी तौफिक बिलाल अत्तार, दानिश इजाज शेख, शाहरुख हुसेन शौकत कुरेशी आणि रजा रफिक मेमन यांचा तिसरा कस्टडीचा रिमांड होता. कोर्टासमोर हा रिमांड आज झालेला आहे. यात प्रॉसिक्युशनकडनं तपासादरम्यान जे काही नव्याने काही गोष्टी निष्पन्न झालेल्या आहे त्या अनुषंगाने वाढीव कलम BNSचे 123, 125 आणि 351(2) हे वाढीव कलम लावलेले आहेत. हे कोर्टाला निदर्शनास आणून दिलं गेलं. आज आर्ग्युमेंट केलं गेलं की याच्यात विक्टीमला कोणता गुंगीजन्य पदार्थ दिला होता, त्याचा सोर्स काय आहे, तो कुठून आणला गेला. त्यानंतर काही लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गॅझेट्स या कंपनीकडनं अजून जप्त करणे आवश्यक आहे. त्याचं ॲनालिसिस करणे आवश्यक आहे. त्यानंतर CPU, कीबोर्ड्स, कॉम्प्युटरची वेब हिस्ट्री, सर्च हिस्ट्री, सोशल मीडिया ॲप्लिकेशन, पासवर्ड इत्यादी हस्तगत करण्यात आलेले. त्याचा सखोल तपासासाठी आरोपीची आणखीन कस्टडीची आवश्यकता आहे. तसंच बँक स्टेटमेंट व अन्य निष्पन्न झालेल्या बाबींबाबत आरोपींकडे सखोल तपास करणे आवश्यक आहे. हा प्रॉसिक्युशनकडनं युक्तिवाद करण्यात आला. तपासात जी प्रगती झालेली आहे त्याबाबत केस डायरी मेहरबान कोर्टासमोर सादर करण्यात आली. कोर्टाने केस डायरी व केस डायरीमधले कागदपत्र बघून आरोपींच्या फर्दर कस्टडीची आवश्यकता आहे ह्या निष्कर्षाला येऊन ह्या 4 आरोपींना आजपासून पुढे 4 दिवस म्हणजे 5 मे 2026 पावेतो पोलीस कस्टडी
चा आदेश केलेला आहे. थँक्यू. कलम लावलेली ती नेमकी काय? हे गुंगीकारक जे औषध दिले गेले त्याचा सोर्स काय आहे, त्याचं इंटॉक्सिकेशन कसं केलं गेले, ते कुठून आणले गेले, ह्याबाबतची कलमं लावण्यात आली. जादूटोण्याच्या अनुषंगाने हे सगळं झालं. याच्यात जादूटोण्याचं अजून तर काही आले नाही, पण प्रायमोफेसी काही ब्लॅक मॅजिक करण्याचा प्रकार आहे असं दिसतंय. तर तो तपास आधी अतिशय प्राथमिक स्टेजला आहे. तपासात काही निष्पन्न झालं तर निश्चित त्याबाबत सांगितलं. दरम्यान न्यायालयाच्या निर्णयानंतर तपास यंत्रणांच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता असून फरार आरोपीला अटक कधी होते याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.